सर्वात आधी सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तुम्हाला सगळ्यांना ह्या 2026च्या खूप जास्त शुभेच्छा. तुम्हाला तर माहितीच आहे की मी आधीचेच व्लॉग आत्ता पण टाकत आहे, कारण की तेच व्लॉग खूप सारे पेंडिंग आहे म्हणून. आता यवतमाळचे काही 2-4 व्लॉग राहिले आहे, ते झाल्यानंतर मी पुन्हापासून रेग्युलर व्लॉग टाकत जाणार. सर्वात आधी मला सांगा की तुमचं 2025वं वर्ष कसं गेलं? माझं तर खूपच छान गेलं. मला असं वाटते की माझं 2026वं वर्ष पण असंच छान जावं. आणि फक्त माझंच नाही तर तुमचं पण 2026वं वर्ष खूप 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 छान जावं. मी तर ह्या नवीन वर्षात हे ठरवलं आहे की मी रोजच व्लॉग अपलोड करत जाणार आणि एखादी वेळा व्लॉग अपलोड करू नाही शकली तर रील तर अपलोड करणारच. आता ते सगळं जाऊ दे, आपण मेन मुद्द्यावर बोलूया ह्या व्लॉगच्या. आता बघा, माझा वाढदिवस आला होता 2 दिवसावर आणि आमची बस आता एक लास्ट प्लेस बघायची इच्छा होती, ते आहे ज्ञानभूमी. आता उद्या आम्ही निघणार होतो ज्ञानभूमी बघायला आणि उद्याच होता माझा बड्डे. आता मला बड्डेसाठी नाही का एक मस्त असा न्यू टॉप घ्यायचा होता. आम्ही टॉप घ्यायसाठी घरून तर निघालो, पण मामाचा किराणा पण घ्यायचा होता. सर्वात आधी किराणा घेऊन घेतला आणि किराणा मग आलो घरी ठेवायला. तर मला दिसलं की पप्पा स्वराला बनवून देत आहे रॉकेट. बरं झालं की स्वरा रॉकेट उडवण्यात व्यस्त आहे, कारण की आता मामा आणि मी जातो तो टॉप घ्यायला. मग मामाने मला नेलं बालगोपाल ड्रेसेस दुकानात आणि इथे आल्यावर मला नाही का खूप सारे टॉप्स दाखवले, पण मी कन्फ्यूजच झाली होती. मग आम्हाला एक लास्टमध्ये टॉप दाखवला, तो मला खूप जास्त आवडला. मग काय म्हटलं, जास्त टॉप बघत नाही, तो घेऊनच घेतला मग मी. त्यानंतर पुन्हा नाही का आम्ही गेलो आझाद मैदानात, जिथून मी नेहमी टॉप घेते तिथे. मी म्हटलं लगेच आलो आहोत तर इथूनही एक टॉप घेऊनच घ्या, कारण की या दुकानात कोणताही टॉप घेतला ना तर तुम्हाला 200चाच मिळणार, म्हणून मी नेहमीच इथून टॉप घेते. त्यानंतर आईने नाही का आम्हाला सांगितले होते 1 किलो तांदूळ आणायला. मग आम्ही दुकानात जाऊन 1 किलो तांदूळ घेतले आणि गेलो आम्ही घरी. चला तर आता उद्या आपला स्पेशल ज्ञानभूमीचा ब्लॉग येणार आहे. उद्याचा ब्लॉग प्लीज मिस करू नका आणि आपल्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बाय बाय.